आज कोपरगावामध्ये प्रत्येक चौकात तळे झालेले आहे। आमचं युवकांचं ठरलं होतं की आपण कुठेतरी बाहेर फिरायला जाऊ, भंडारदारा असेल, नांदूर मधमेश्वर असेल, पण दादांनी आमचा खर्च वाचवला। दादांनी कुठे जाऊ नका, चौकातच खड्डे तळे केलेले, तिथेच कुठे तुम्ही तिथेच पावसाची मजा घ्या। त्याच्यामुळे दादांनी जो का आमचा खर्च वाचवला बाहेर फिरायचा, त्याबद्दल दादांचे पहिले आम्ही धन्यवाद मानतो। आणि अशीच आमचे ग्रामीणचे मित्र म्हणतात की तुम्ही तरी बिचारे बोटीने गावागावात फिरता, आम्ही तर विमानाने ग्रामीणला उडतो। इतकी तर वाईट परिस्थिती आपल्या कोपरगाव तालुक्याची दादांनी केलेली आहे। 3000 कोटी 4000 कोटी अशा वलग्न होत असतात, पण फक्त त्याच्या जाहिराती मोठ्या आहे। मुळात कोपरगावामध्ये विकास गेल्या मागील 5 वर्षातही नाही आणि आताही नाही। आणि माझं म्हणणं आहे महाराष्ट्र सरकारला की जर 3000 कोटी 4000 कोटी एकट्या कोपरगावला देतात तर महाराष्ट्रात बाकीचे काही पैसे देत नाही वाटतं, फक्त कोपरगावलाच आहे। तर कोपरगावला केंद्रशासित प्रदेश घोषित करावा, इतका मोठ्या प्रमाणावर निधी हा कोपरगावला देण्यात येत आहे। दादांना विनंती आहे की खड्डे केलेले तळे पोरांसाठी त्यांनी तिथं पर्यटन केंद्र करावं आणि कोपरगावच्या लोकांनी बाहेर न जाता गावागावातच पर्यटनासाठी यावं ही विनंती। ही जी बोट आहे याच्यामध्ये भ्रष्टाचारी, गुन्हेगारी, बेरोजगारी ही बोट आज आम्ही दादांच्या निषेधार्थ या तळ्यामध्ये बुडवत आहोत आणि इथून पुढे कोपरगावमध्ये विकास होईल अशी अपेक्षा करतो। आणि आम्हाला फक्त वल्गना नको तर विकास हवा। 3000 कोटी 3000 कोटी आश्वासन खोटी, जाहिरात मोठी, आश्वासन खोटी, आश्वासन खोटी। आज ग्रामीण मध्ये प्रत्येक ठिकाणी जलपूजन चालू आहे, तर माझं त्या कार्यकर्त्यांना विनंती आहे समोरच्या पार्टीच्या, त्यांनी कोपरगावात येऊन पण हे जलपूजन करावं, जेणेकरून लोकांना कळेल की आपल्या गावागावात पण तळे झालेले आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।